तर एक महत्त्वाची बातमी अशोक खरात प्रकरणी दीपक केसरकर यांच्या निकटवर्तीयाची एसआयटी चौकशी होत असल्याची माहिती मिळते। दीपक केसरकर यांचा निकटवर्तीय दीपक लोंढे एसआयटी चौकशीच्या फेऱ्यात अडकलाय। एसआयटी टीमनं दीपक लोंढेची चौकशी केली आहे, कसून चौकशी केली आहे। लोंढे सिन्नरमध्ये जमीन खरेदी विक्रीच्या व्यवसायात सक्रिय होता। लोंढेकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस खरातच्या राजकीय आणि व्यावसायिक भागीदारांपर्यंत पोहोचणार आहेत अशी माहिती सध्या समोर आली आहे। महत्त्वाची बातमी आपण बघतोय, दीपक केसरकर यांचा निकटवर्तीय सध्या एसआयटीच्या फेऱ्यात अडकला। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देतील माझे सहकारी लक्ष्मण घाटोळ आपल्याला। लक्ष्मण, दीपक लोंढे हा दीपक केसरकर यांचा निकटवर्ती आहे। नाशिकच्या सिन्नरमध्ये त्याचं मोठं राजकीय प्रश्न देखील आहे आणि राजकीय प्रश्न असताना दीपक केसरकर यांच्यासोबत त्याचे चांगले संबंध होते। दीपक केसरकर यांच्या माध्यमातून कॅप्टन खरात याने या भागामध्ये मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी विक्री केली, याचा हा दुवा मानला जातोय दीपक लोंढे। त्यामुळे दीपक लोंढेला आता एसआयटीने ताब्यात घेतलेले आहे। एसआयटी कडून दीपक लोंढेची चौकशी केली जाते। दीपक लोंढे हा सिन्नर आणि या परिसरामध्ये अनेक राजकीय नेत्यांशी संबंधित होता। त्याने यापूर्वी अनेक वेगवेगळ्या राजकीय पक्षांसोबत देखील काम केलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिन्नर आणि परिसरामध्ये असलेल्या जमीन खरेदी विक्रीच्या व्यवसायामध्ये तो अग्रभागी होता, सहभागी होता। अर्थात त्याचा व्यवसायच होता की या भागामध्ये जमीन खरेदी विक्री करणं आणि त्याच दीपक लोंढेच्या माध्यमातून कॅप्टन खरात याने सिन्नर आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जमीन खरेदी विक्री केलेली होती आणि या सगळ्या प्रकरणामुळे दीपक लोंढे याला ताब्यात पोलिसांनी घेतलेला आहे। एसआयटीचे अधिकारी त्याची गेल्या काही तासांपासून चौकशी करतायत आणि दीपक लोंढे हा सिन्नरचा आहे, मूळचा सिन्नरचा आहे। तो दीपक केसरकर यांचा पदाधिकारी आहे, कार्यकर्ता आहे, निकटवर्ती आहे। दीपक केसरकरांच्या माध्यमातून कॅप्टन खरात यांचे संबंध आणि त्याच कॅप्टन खरात यांना जमीन खरेदी विक्रीमध्ये दीपक लोंढेंनी केलेली मदत आणि या सगळ्यासाठी आता दीपक लोंढेला एसआयटीने ताब्यात घेतलेला आहे, पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। त्यामुळे दीपक लोंढेकडनं अधिकची काही माहिती पोलिसांना मिळते का, त्याच्या जमिनीचे जे काही व्यवहार कॅप्टन खरातच्या झालेले आहे त्याची माहिती दीपक लोंढेकडून मिळते का, या सगळ्यासाठी आता दीपक लोंढे याची पोलिसांकडनं चौकशी केली जाते, एसआयटी कडनं चौकशी केली जाते। जर गरज पडली, जर माहिती तो व्यवस्थित देऊ शकला नाही तर त्याला अटक देखील केली जाऊ शकते अशी देखील सूत्रांची माहिती आहे।